माता लागली. गंगा उत्पत्तीची कथा प्रभूने श्रवण केली विश्वामित्राकडून. स्नान गंगेमध्ये केलं. आणि आता पुढे ऐका. मिथिला नगरीच्या हद्दीमध्ये तिघाचा प्रवेश झाला. राजा जनकाची मोठी आंबेराई आहे. गर्द सावली देख अनुप एक अंबराई. विश्वामित्र म्हणाले, रामा मला आंबेराईतच बरं वाटते, आपण इथेच थांबू. दाट सावली. पूर्वी मोठ्या मोठ्या आंबेराया होत्या. याचं कारण पूर्वीचे शेतकरी बैलावर जीवापाड प्रेम करायचे. जीवापाड. स्वतः उपवासी राहील पण बैलाला उपवासी राहू दिलं नाही. जीवापाड प्रेम बैलावर होतं. घरच्या गाईचा असेल तर मग अजून जीव लावायचे. 20 वर्षे 22 वर्षे तो बैल असायचा. आणि तो घरच्या गाईचं वासरू झालेला बैल 20 वर्ष ज्यानं शेतामध्ये कबाड कष्ट केले, तो बैल मरण पावला म्हणजे त्याला सन्मानाने बांधावर पुरायचा. सन्मानाने खड्डा करून. आणि मग पावसाळा सुरू झाला की गावरान जातीच्या आंब्याची कोय आणायची आणि त्या खड्ड्यावर लावायची. ते झाड उगवून आलं की त्या झाडाला त्या बैलाचं नाव द्यायचं. अशा रीतीने आयुष्यभर त्या बैलाचं स्मरण असायचं. म्हणून आंबेराया तयार व्हायच्या. मोठमोठ्या आंबेराया. बरं, झाडही मोठी. एका झाडाला कैऱ्या आल्या तर अख्ख्या इटोलीला सुकाळ. अख्ख्या इटोलीला एक झाड. एका आंब्याच्या झाडाच्या सावलीत अख्ख्या गावाची गुरं दुपारी बसायची. अख्ख्या गावाची एवढी मोठी झाडं. आता हे नकल निघाली. डोक्या एवढंच झाड असतं. हापूस 10-15 कैऱ्यान मालक खुश. तेव्हा संपन्नता होती ती. म्हणून यातल्या ज्या म्हाताऱ्या आज्या आहे ना, याच्यात असतील बिचाऱ्या. नातू मांडीवर घेऊन त्याला खेळवण्यासाठी आंबेराईचं गाणं म्हणायच्या. आंबेराईचं. पूर्वी त्या गाण्यामध्ये जादू होते रे बाबा. थोडं संशोधन करा. पूर्वी वृद्धाश्रम का नव्हते? तर जात्यावर उपदेश आईचा बाळाला असायचा. हे मानावं लागेल तुम्हाला. घरोघरी जातं. जातं म्हणता म्हणता गेलं, त्यालाच म्हणतात जातं. गेलं. याच्यात कितीतरी बसले असतील बिचारे लहानपणी आपल्या मायच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले, माय दळत बसलेली. आठवा आपला आपला भूतकाळ आहे ना. ते बाळाला मांडीवर घ्यायची. गारठ्याचे दिवस बंडूदेवा. पायली पायली दळायची 5-5 किलो. घामानं भिजायची माय एवढ्या गारठ्यात. घरोघरी जाते सुरू व्हायचे. म्हणून रामदेव बाबाचे शिबिर नव्हते, ते घरीच शिबिर सुरू व्हायचे. मंथन ते तेच तर सांगताय रामदेव बाबा. आणि ते हे बस बस तेच आहे, तेच आहे. आणि मध्येच बाळ थंडीनं रडायला लागलं की डाव्या हातानं बाळाला थापटायची मायनं. एका हातानं जातं ओढायची. आठवा तुम्ही. आणि ते रडायला लागलं की जात्यावरच गाणं म्हणता म्हणता लेकराला उपदेश करायची. आता निजला माझ्या राजा. मोठा झाला म्हणजे तुझं लग्न होईल आणि या म्हातारीला हाकलून देशील बाबा तिथे. एवढं लक्षात ठेव माझ्या राजा. नको रे म्हणू पुता. तो लांब स्वर असायचा जात्याचा. बाळ ऐकायचं बरं का. हे साधन आहे. इथली मार्मिकता लक्षात घ्या. नको रे म्हणू पुता मायले येडी जाती. तुला रे जन्म द्याया अस्तुरी कुठं होती. आणि जातं फिरवायचं. ते ऐकायचं बरं का. ते ऐकायचं लहानपणी. मातेचे उपकार काय फेडसी येड्या जीवा. अरे मांडीचा चौरंग नेत्राचा केला दिवा. ते ऐकायचं. मरेपर्यंत मायबापाला लेकरू विसरत नसायचं. म्हणून वृद्धाश्रम नव्हते तेव्हा.
तसं आपलं आंबेराय, हां आंबेराय वाढलं आंबे. आजी नातू मांडीवर आणि आंबेराईचं गाणं. आंब्याची अंबराई, नातू आजी आठवण करून द्यायची आज्याची, त्यासाठी गाणं. आंब्याची अंबराई आल्या गेल्याले सावली, या आज्यानं लावली. उद्देश तेवढा बस. देखी अनुप एक अंबराई, सुंदर आंबेराई बघितली. त्या आंबेराईमध्ये विश्वामित्र आणि राम लक्ष्मण, कौशिक कहो मोर मन माना. बस इथं थांबावंसं वाटते मला. आंबेराईत थांबले. हे कळालं राजा जनकाला, विश्वामित्र बाबा आलेले आहे आंबेराईत आणि 2 राजपुत्र की काय त्यांच्यासोबत आहे म्हणतात. अशी पक्की वार्ता नाही पण थोडी अशी. म्हणून जनक राजे येतात. जनक राजानं विश्वामित्राला वंदन केलं. एवढ्यात फिरायला गेलेले राम लक्ष्मण तिथे आले आणि त्या राम लक्ष्मणाला पाहिल्याबरोबर जनक राजे म्हणाले, कहो नाथ सुंदर दो बालक, मुनिकुल तिलक की नृपकुल पालक, सहज बिराग रूप मन मोरा, थकित होई जिमी चंद चकोरा. म्हणजे आपल्या भाषेत रामायण सांगतो, मुलं पाहायचा कार्यक्रम आमराईत झाला. जमला आता, हा ना. काहीचा पानाच्या टपरीवर होतो, काहीचा बैल बाजारात, काहीचा एस टी स्टँडवर. ते 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 पिशवी घेऊन उभा आहे का नाही, हां तेच पोर, तेच पोर. ते गुटख्याची पुडी खातं का नाही, हां तेच. तो काळा बैल घेऊन उभा नाही का विक्रीला, हा तोच नवरदेव. जसा बैल बाजारात मुलं पाहण्याचा कार्यक्रम, एस टी स्टँडवर मुलं पाहण्याचा पाना टपरीजवळ, तसा मुलं पाहण्याचा कार्यक्रम आमराईत झाला. राजा जनकाने पहिल्यांदा मुलं कुठं बघितले, आमराईत. हां, आणि पण पसंत पडले बरं का, पाहिल्याबरोबरच पसंत पडले. पण शंका आली का, पोशाख ऋषिकुमाराचा आहे, राजाचे पोरं असतील तर सोयरीक जमते, पण ऋषीचे पुत्र असेल तर सुंदर असून आपल्या काय फायद्याचे. म्हणून शंका विचारली, कहू नाथ सुंदर दो बालक, मुनिकुल तिलक की नृपकुल पालक. म्हणजे ऋषीचे आहे का राजाचे. रघुकुल मणी दशरथ के जाये, इथून सुरुवात केली विश्वामित्र. खूप झाला राजा, अरे दशरथाचे पोरं. मनात म्हणला जमली सोयरीक आता. मग बाबा काय, तुम्ही एकटे आले असते हबप तर आम्ही तुम्हाला आंब्याच्या झाडाखाली उतरू दिलं असतं. हां, पण तुमच्यासोबत राजपुत्र आहे आणि राजपुत्रांना त्यांच्या योग्यतेनुसार निवास देणं हे राजाचं कर्तव्य आहे. म्हणून निवास बदलला, नगरात नेलं आणि त्यांना महाल दिला. दुपारचं जेवण झालं, 3:45ला विश्रांती झाली, लगेच होती, काळजी करू नका तुम्ही. आणि राम लक्ष्मण म्हणाले, रामच म्हणाले विश्वामित्र, बाबा मेरा छोटा भाई है ना लखन, नगर देखना चाहता है तो दिखा करके लाऊ. शब्द पहा, नगर देखना चाहता है, बघायचं आहे रामाला. नाव केलं लक्ष्याचं, आपलं लक्ष्मणाचं, देखना चाहता है. हां, जेव्हा मोठ्याला काही साध्य करून घ्यायचं असते की नाही, लहाण्याचं नाव पुढं करायची पद्धत आहे. धंदा त्यांचा असला तरी नावं कशी असतात जाहिरातीची. सुग्रास अंड्यासाठी दुधासाठी, ते गाईसाठी आणि कोंबडीसाठीच असते, पण ते नाही लिहत. बस आलं तो रामायण, कळलं तुम्हाला. तसं एका गावामध्ये एक मावशीत लेकरू होतं, तिचं 5 वर्षाचं. थांबली, वाड्यात जागा दिली, रात्रभर थांबायला त्या पाटलांनी. जेवायला दिलं, हिनं हळूच चिमटा काढला बाळाला. जेवता जेवता ते रडायला लागलं. गप खा ना आता, तीच म्हणते. पाटील म्हणला, काय झालं. काय नाही होय, हट्टी आहे पाटील. काय झालं काय. दूध म्हणतं दूध. त्यानं काहीच नव्हतं म्हटलं बरं का.
दुधाची वाटी आणून दिली पाटलानं, घे बाळा. पुन्हा 2 मिनिटानं लक्ष नाही पाहून चिमटा काढला आणि ते रडायला लागलं. आता कशाला रडतो, गप खाणं. काय झालं, काय झालं मावशी? काही नाही, ते हट्टी आहे पाटील. नाही झालं काय? ते म्हणतं तू पण दूध खा, दुसरी वाटी आणणार आहे. बस समजलं ना तुम्हाला? तसं मोठ्याला काही साध्य करायचं की लहाण्याचं नाव पुढं, तसं रामाला नगर बघायचं, नाव लक्ष्मणाचं. मेरा छोटा लखन नगर देखना चाहता तो दिखा करके लावू. जाओ राघव. आता दिखा करके लावू कोण म्हणू शकतं? तिथला पाहिजे ना. तुम्ही पंढरपूरला गेला म्हणजे गाईड कुठलं असते? इटोलीचं, तिथलं. इकडे या, इकडे या, इकडे या, जनाबाईचं जातं, करा दर्शन, टाका 2 रुपये. आता इकडे या, सकूचा संसार. म्हणजे गाईड तिथलं पाहिजे, ते दाखवू शकतं. रामचंद्र पहिल्यांदाच या गावात आले, दिखा कर लावू. याला गाईडची काय गरज आहे भाऊ? का कोण आहे? जने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्था पिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र आपुलिया. विश्वाचा निर्माता आहे, त्याला गाईडची गरज आहे का? दिखा कर लावू. जाओ. पण एकही सूचना दिली नाही विश्वामित्राने. सीधे सीधे जाना, सीधे सीधे आना, दंगा फसाद नहीं करना, किसी के साथ बात नहीं करना, चाय पानी किसी के घर मत लेना, समय पर आना. एकही सूचना नाही. का? विश्वामित्राला माहिती आहे माझा राम मर्यादा पुरुषोत्तम आहे, तो मर्यादेचं उल्लंघन करणार नाही. तुलसीजी बोले, यहाँ अगर कृष्ण होते तो पैर पकड़ पकड़ के बोलना पड़ता, भाई सीधे सीधे जाना, दंगा फसाद. विरोधाभास आहे दोघांमध्ये. म्हणजे विरोधाभास म्हणजे नावापासून विरोध आहे. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही आणि कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग केला कृष्ण. राम सरळ आहे. जन्मापासून विरोध आहे. रामाचा जन्म भर दुपारी, कृष्णाचा मध्यरात्री, रामाचा शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्यात, रामाचा चैत्रात, कृष्णाचा श्रावणात, रामाचा नवमीला, कृष्णाचा अष्टमीला, रामाचा उन्हाळ्यात, कृष्णाचा पावसाळ्यात, रामाचा राजवाड्यात, न कृष्णाचा सेंट्रल जेलमध्ये मामाच्या, है ना. रामाचं चरित्र एक बाणी एक पत्नी एक वचनी, कृष्णजीचं अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक वचनं. म्हणून इथे जर कृष्ण असते तर पाया पडू पडू, सीधे सीधे जाना भाई, किसी को तकलीफ मत देना, समय पर. एकही सूचना नाही. का? मर्यादा पुरुषोत्तम राम. राम आणि लक्ष्मण दोन्ही बंधू मिथिला नगरीमध्ये येतात. सगळे गाव प्रभूला पाहून पागल झालं. श्याम गौर मृदु बयस किशोरा, आलोचन सुखद विश्वचित चोरा, उठे सकल सब रघुपती आये, विश्वामित्र निकट बैठाए. पीत बसन परिकर कटिबाता, चारु चाप सर सोहन हातात, तण अनुहरत सुचंदन खोरी, श्यामल गौर मनोहर जोरी. एक श्याम वर्णाचा आणि एक गोरा पान. जेव्हा सगळे गाव पागल झालं, महिलांची चर्चा आहे. सीतामाईच्या सख्या गॅलरीत आणि हे खालून चालले होते. सखी आत गेली. सीता, 2 राजकुमार आए हैं, पूरा गांव पागल किया, बहुत सुंदर है, आपने देखे क्या? नहीं. क्यों? हम कैसे देख सकते? ते खालून चालले ग, खालून. त्यांचे चेहरे दिसत नाही ना. गेले कुठं? सरळ गेले. आता मागच्या रस्त्याने येतील. आम्ही काय करावं? तुम्ही गॅलरीत उभ्या राहा मागच्या, पण चेहरे दिसत नाही. तुम्ही मी सांगते ते करा. वंजळीमध्ये अक्षदानं फुलं घ्या, गॅलरीत उभ्या राहा, आणि तो खालून आला की एकाएकी जोरात त्याच्या डोक्यावर टाका. काय पडतंय म्हणून वर बघल ना, मग किती देखणं आहे ते सांगायला आत या. ही सीतेची युक्ती. मी तिथंच होतो म्हणून ह्या भानगडी माहिती आहे मला. हा ना. तुम्ही होते. तुम्ही झाले रामराजे, आम्ही वानरेच्या फौजे. तुम्ही यशोदेचा बाळ, आम्ही नवलक्षे गोपाळ. तुम्ही आले पंढरपुरी, आम्ही झालो वारकरी. आपण सोबतच जाऊ. तुका म्हणे तदी होतो आम्ही. मागणं आले राम लक्ष्मण. सखीनं वंजळी डोक्यावर टाकल्याबरोबर वर बघितलं. प्रभूचा मुखचंद्र सखीनं पाहाला आत आली. सीता,
बहुत सुंदर है, देखे तो है ना, तो भी नहीं बता सकती। क्यों? जिस आँखों ने देखा है वो आँख को जबान नहीं, जबान बोल सकती, अंधी है, उसने देखा नाही। सखीचं उत्तर पहा, सीते बघितलं तरी सांगता येत नाही ग का? ज्या डोळ्यानं राम बघितला त्या डोळ्याला बोलता येत नाही सीते, आणि ज्या जिभेला बोलता येतं ती आंधळी आहे, तिनं रामाला बघितलं नाही सीते। पूर्ण गावाला दर्शन देऊन प्रभूजी विश्वामित्राकडे, रात्र संपली। सूर्योदयाच्या वेळी प्रभूजी म्हणाले, गुरुदेव तुमच्याकरता राजा जनकाच्या पुष्पवाटिकेतून फुलं आणू का पूजेला? आम्ही दोघंही भाऊ? जा जा। दोघालाही परवानगी मिळाली। राम लक्ष्मण फुलं आणायला पुष्पवाटिकेत। योगायोग त्याच दिवशी गौरी पूजन करण्याच्या उद्देशानं सीता 8 सखी समवेत पुष्पवाटिकेत। त्याच्यातल्या 2 सख्या पुढे होत्या, 2 मागे, 2 डावीकडे, 2 उजवीकडे। सर्वात पुढे जी एक सखी होती तिनं फुलं तोडणारा राम बघितला आणि पळतच आली। जानकी, गौरी पूजन बाद में जिन्होंने कल पूरा गांव पागल किया वो 2 राजकुमार बगीचा में आए हैं, देखन बाग कुंवर 2 आए। शब्द पहा सखीच्या। आता खरं सांगा, हे बगीचा बघायला आलते का फुलं तोडायला आलते? फुलं तोडायला आले ना। सखी म्हणाली देखन बाग कुंवर 2 आए, कारण सखी सद्गुरू आहे, सीता साधक आहे आणि हा भगवान आहे। परमेश्वराचं महत्त्व कमी होणार नाही याची काळजी सद्गुरू घेत असतो। सखीला वाटलं आपण जर म्हणावं फुलं तोडायला राजकुमार आले, हिचा गैरसमज होईल। फुलं तोडायला स्वतः राजाचे पोरं, यांच्याकडे नोकर चाकर नाही, कसले राजकुमार, असा गैरसमज होईल। म्हणून फुलं तोडायला आले म्हटलं नाही, देखन बाग कुंवर 2 आए, महत्व राखून ठेवणार। बगीचा देखने आए 2 राजकुमार। आता सखी पुढे सीता मागे। सखी सद्गुरू, सीता साधक, राम साध्य। ओ राघव है असं दाखवलं आणि सखी बाजूला झाली, कारण सद्गुरूचं काम आहे साधकाला साध्यापर्यंत नेणे आणि बाजूला होणे। सीतामाईचे 3 दागिने, पायात पैजण, हातात कंकण, कटी मेखला। आध्यात्मिक तत्वात कटी मेखला म्हणजे संयम, पायातले पैजण म्हणजे सदाचार, हातातले कंकण म्हणजे समर्पण। समर्पण, संयम आणि सदाचार या 3 अलंकारांनी जानकी सुशोभित आहे। तिच्या पायातल्या पैजणाचा ध्वनी रामाच्या कानी जातो, म्हणजे जिच्या आचरणाचा आवाज परमेश्वराच्या कानी जातो तिचं आचरण कसं असेल। आणि तो ध्वनी ऐकला आणि प्रभू लक्ष्मणाला म्हणाला, लखन क्या भैया, अरे यही जानकी है। तात जनक तनयाय सोई, धनुष्य जग जे कारण होई, धनुष्य जग जे कारण होई। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। जास पिलो की अलौकिक शोभा, सहज पुनीत मोर मन शोभा, सहज पुनीत